गॅसवर कुकर ठेवायचा, एक पळी तेल, 2 चमचे बटर घालायचं, बारीक चिरलेला कांदा घालायचा, 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची, थोडा वेळ परतून घ्यायचं, बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. शेवटी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टोमॅटो परतल्यावर बटाटा घालायचा, फ्लावर, शिमला मिरची, बीट आणि वाटाणा घालून सर्व भाज्या 1 मिनिट परतून घ्यायच्या. पाव चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 2 चमचे पावभाजी मसाला घालून अगदी थोडा वेळ परतून घ्यायचं. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी घालताना भाजी पूर्ण बुडेल इतकंच पाणी घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालून झाकण लावून 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. कुकर थंड झाल्यानंतर भाज्या छान शिजल्या आहेत. आता याला स्मॅशरने स्मॅश करायचं. सर्व भाज्या एकजीव झाल्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. व्हिडिओ बघून झाल्यानंतर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि न विसरता कमेंट करा. आणि गॅस बंद करायचा. गॅसवर तवा ठेवून पावाला बटर लावून पाव भाजून घ्यायचे. तयार झाली आहे मस्त टेस्टी, अगदी हॉटेलसारखी झटपट होणारी पावभाजी.